पुढची एक घडामोड पाहूया। पुणे महानगरपालिकेमध्ये आंदेकर विरुद्ध कोमकर असा सामना रंगणार आहे। गुंड गणेश कोमकर यांची पत्नी कल्याणी कोमकर हिनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुलाखत दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 23 मध्ये रविवार पेठ आणि नारायण पेठ मधून कल्याणी कोमकर निवडणूक लढण्यास इच्छुक आहे। 19 तारखेला शिवसेना भवन येथे जाऊन कल्याणी हिनं मुलाखत दिली आहे। यावेळी नीलम गोरे, रवींद्र धंगेकर यांनीही कल्याणी हिची मुलाखत घेतल्याचं कळतंय। कालच कल्याणीनं आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिल्यास आत्मदहन करणार असा इशारा दिला होता। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। वैभव, या प्रकरणात काय अधिक माहिती आहे? आंदेकरांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल अशी जवळपास शक्यता जी आहे ती निश्चित झालेली। बंडू आंदेकरच्या कुटुंबामध्ये 2 ते 3 तिकीटं जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिली जातील, जी यापूर्वी गेल्या निवडणुकीमध्येही दिली गेली होती। वनराज आंदेकर, उदय आंदेकर हे त्यावेळेस नगरसेवक राहिलेले होते। लक्ष्मी आंदेकर या नगरसेविका राहिलेल्या होत्या आणि हे सगळेजण आता कारागृहामध्ये आहेत। वनराजचा खून झालाय, या अशा परिस्थितीमध्ये कुटुंबातून कुणाला तरी उमेदवारी द्यावी। जे 3 जागा आहेत त्यांना त्यांच्या कोट्यातून त्यांनी कुणाला उमेदवारी द्यायची हे आंदेकरांनी ठरवावं, अशा स्वरूपाच्या चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात सुरू होत्या। त्याला विरोध करत आयुषची आई जी आहे तिनं या आंदेकरांना उमेदवारी द्यायला विरोध केलेला होता आणि जर त्यांना उमेदवारी दिली तर आपण आत्मदहन करू असं म्हटलेलं होतं। आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून आपल्याला उमेदवारी मिळावी असा आग्रह धरत तिनंही नीलम गोरे आणि रवींद्र धंगे जी, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता काय फैसला पक्षश्रेष्ठी घेतील ते पाहावं लागेल। तुझा धन्यवाद वैभव, आपण दिलेल्या माहितीसाठी।